नमस्कार मित्रांनो, मी नितेश. आज एका नवीन आपल्या शिमगो उत्सवाच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन येतोय. तर आज आमच्या ग्रामदेवतेचं आमच्या वाडीमध्ये आगमन होत आहे. तर आज आमच्या इथल्या वाडीतील शिमगो उत्सव म्हणजे पालखी कशा पद्धतीने खेळवली जाते आणि संध्याकाळी कशा पद्धतीने मिरवणूक केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मंडळी, आता पालखी निघाले भाटलेवाडीतून थेट आपल्या जांभूलवाडीमध्ये. ह्या क्षणाची आपले गावकरी लोक किंवा वाडीतले लोक वर्षभर वाट पाहत असतात, कारण आपला देव आपल्या घरी आपल्या दर्शनासाठी येणार असतो. चला तर हेच यातील काही क्षण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तुम्ही नक्की माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आमच्या वाडीमधली पालखी नाचवायची मजा किंवा मिरवणूक ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर भेटू डायरेक्ट आपल्या वाडीमध्ये. तर मंडळी, आपल्या पालखीचं आगमन झालं आपल्या वाडीमध्ये आणि थेट पहिल्या घरामध्ये पालखी देखील नाचवायला चालू केले. हीच मजा आपल्या वाडीमध्ये असते, कारण प्रत्येक गावामध्ये घरोघरी पालखी खेळवली जात नाही, पण आपल्या वाडीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये पालखी खेळवली जाते. त्यानंतर जेव्हा पालखी सानेवरती विराजमान होण्या अगोदर जी मिरवणूक असते त्यावेळी देखील पालखी ह्याच एकदम उत्साहात खेळून पालखीची मिरवणूक संपन्न केली जाते. हीच मजा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघू शकता आपल्या वाडीतील ग्रामस्थ किंवा मित्रमंडळी लोकांचा उत्साह पालखी नाचवण्याचा, कारण आपल्या ग्रामदेवतेला आपल्या खांद्यावरती मिरवायचा किंवा नाचवायचा जी मजा किंवा जी सुख आहे ते कोकणात आल्यावरती शिमग्याला समजतं. आणि इकडे बघू शकता तुम्ही आपले ढोल ताशावाले देखील बाजा मस्त करतायत. चला तर मंडळी, आपल्या पहिल्या घरात पालखी नाचून झाली. आता पालखी थेट घरामध्ये विराजमान होईल. त्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये खाऊ वाटप केलं जातं, काही ना काहीतरी प्रत्येक घरात दिलं जातं. तर ही मजा असते आपल्या कोकणामध्ये. तर मंडळी, आजच्या दिवसातली सगळी घरं पूर्ण झालेली आहेत. आता पालखी थेट रस्त्यावरतून आपल्या सानेकडे नेईपर्यंत आपल्या भावकाय देवीला थाटामाटात नाचत गाजत एकदम ढोल ताशाच्या गजरामध्ये आणि लेझिम वाजवत आपल्या सानेवरती विराजमान केली जाते. तर तुम्हाला आता आपली मिरवणूक कशा पद्धतीने असते ही पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आपल्या पालखीची मिरवणूक चालू झालेली आहे. बघू शकता सगळ्यांमध्ये उत्साह, अगदी लहान मुलांपासून महिलांपासून पुरुष वर्गांपर्यंत हाच उत्साह शेवटपर्यंत असतो. अगदी आपल्या ग्रामदेवतेला भाऊकाई देवीला अगदी नाचत गाजत लेझिमच्या तालावरती आपली पालखी सोहळ्याची मिरवणूक संपन्न केली जाते.
मित्रांनो, आपली पालखीची मिरवणूक एकदम थाटामाटात मस्तपैकी संपन्न झालेली आहे. पालखी आता सानेवरती बसली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आमची पालखी मिरवणूक आणि पालखी म्हणजे आमच्या वाडीमध्ये कशा प्रकारे पालखी खेळवली गेली हे तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.